ओ हे काय आवाज करतोय हा? आहो काय ही अशी अशी चहा पी हीच कटिंग चहा प्यायची पद्धत आहे. ही अशी हो तुम्ही ट्राय करा. काय 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 बोलताय तुम्ही स्वानंदी मॅडम? कोणी बघत नाहीये, पटकन पिऊन बघा. असं कसं चहा पिताय अहो मला? मज्जा येईल. नाही हो. पटकन असं हे करत चहा बरोबर थोडीशी हवा सुद्धा आत जाऊ दे बघा. मजा आली ना? असतील लोक माझ्यावरती. बापरे केवढे लोक बघतायत तुम्हाला. स्वानंदी मॅडम घाबरू नका मला. अहो कोणी नाहीये इथे. त्या हे असे आवाज करायला आपण काय लहान आहोत का स्वानंदी मॅडम? लहानपणी केलं नाहीत ना काही, म्हणून आता करायला सांगते. करा. छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद खरंय. आजपर्यंत मी हे असं कधीच केलं नाही, पण तुमच्यामुळे सगळं करायला लागलोय. तुमच्यामुळे मला मिळायला लागलाय छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, आणि आवडतोय मला तो छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद, त्या छोट्या छोट्या गोष्टी आणि तुम्ही. शी राजवाडे काय करताय? अहो कोणी बघितलं तर काय वाटेल? ई असाच प्यायचा असतो कटिंग चहा. घ्या गोळ्या घ्या. तू कशाला आणल्यास गोळ्या? काय झालं मी आणलं तर? गरज नाहीये, माझी औषधं मी घेईन. ठेव तिकडे. आता आणल्यात तर घ्या ना. मी ठेव म्हणून सांगितलं ना तुला. काळजी वाटते तुमची म्हणून आणल्या. आणि एक लक्षात ठेव, मी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही. माझी औषधं मीच घेईन. त्या राग किती दिवस चालणार आहे? राग? अगं माणूस त्या माणसावर रागवतो ज्याच्यावर रागवल्याने फरक पडतो. तू तर या सगळ्याच्या पलीकडे गेलीयस. तुम्ही बोला काय बोलायचंय ते, पण मला तुमची काळजी वाटते ना. मग काय करू? काळजी वाटते? ही जर तुझी काळजी करायची तऱ्हा असेल ना तर मग झालंच. मी काय लवकरच वर जाईन. मग का अभद्र बोलता तुम्ही? ठीक आहे, पहिली वेळ आहे का? आपल्या दोघांमध्ये वाद होतच राहतात ना. जाऊ दे ना, मनात नका ना ठेवू, सोडून द्या. हो, सोडून द्यायचं? अगं उद्या तू काही करशील आणि म्हणशील जाऊ द्या ना, द्या सोडून, कशाला धरून बसताय? आता रागाच्या भरात माणूस बोलतो. अरे पण मी म्हणतो राग येतोच कसा? हा, येतोच कसा राग? आणि राग आल्यावर काही बोलायचं? काही तारतम्य असतं की नाही बोलायला? काय म्हणालीस तू मला? तुमच्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय मला. हो ना? परमेश्वराला माझी एकच विनंती असेल, अशी बायको जर मला पुन्हा मिळणार असेल ना तर मी त्याला म्हणेन, बाबा रे मला पुढचा जन्मच देऊ नकोस. चुकले चुकले. तुम्हीच मला उद्युक्त केलं ना हे सगळं बोलायला. तुम्ही काय बोललात? हा, मुलीला विकलं पैशासाठी, असं बोलायचं असतं काय? एक आई असं करते काय? असं नाही ना बोलायचं. मला पण राग आला ना म्हणून मी बोले चुक चुक चुक. आता राहू दे सगळं. तुम्ही मनात ठेवू नका, उगीच तुमचं बीपी शूट होईल. बघा किती त्रास होतो तुम्हाला. तुम्हाला त्रास झाला की आम्हाला त्रास होतो ना. हो हे बघा, दोन जावयांमध्ये डावं उजवं नाही करायचं आपण, पाप लागतं. दोघेही चांगले आहेत, दोघेही भाऊ भाऊच आहेत ना. महाभारत वाचलेस ना तू? का पुन्हा एकदा वाचायला देऊ? कौरव पांडव भाऊ भाऊच होते ना, पण त्यामध्ये किती फरक होता. आणि समररावांची तुलना तू अंशुवंशी करतेस. समररावांनी आपल्या कुटुंबाला फार मोठ्या बदनामीपासून वाचवलं, आणि अंशुमननी स्वतःची बदनामी वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर केला. त्या दोघांची तुलना तू करतेस. अहो पण कशाला? पुढे हा विषय नकोय मला. अहो राजवाडे काय करताय तुम्ही? तुम्ही नका उचलू बरं. तुम्ही कशाला वागताय? तुम्ही नाही वागायचं. अहो मी ठरवले की नाही, आता बायको समोर कायम झुकून राहायचं. नाही, उभे राहा बरं. नको, असं तुम्ही माझ्या समोर ताठ उभे राहा. अहो असं काय करताय स्वानंदी मॅडम? मी आता असं ठरवलंय की नाही की मी बायको पुढे माझ्या कायम झुकून राहणार. नको, पण बायकोला परिस्थितीने झुकवलं असेल तेव्हा तुम्ही ताठ असायला हवं तिला सांभाळण्यासाठी कायम.
मी आहेच तुमच्या बरोबर असाच कायम. हे तुम्ही नका करू. तुम्ही बसा इथे, बसा. करू दे मला. नको थांबत. राहू द्या स्वानंदी मॅडम, मी आहे ना. पण मग तुम्ही मी करतो. नको ना, आपण बोलवूया का कोणाला तरी. आता रात्री कशाला कोणाला बोलवायचं आहे? मला बोलवलं ना तुम्ही. मी आहे की नाही? नाही झालं स्वानंदी मॅडम, काय करायचं आता? याचं टाकून द्यायचं? नाही नाही थांबा. ठीक आहे. यातली काही फुलं आपल्या बागेतल्या फुलांना अजून आयुष्य देतील खत बनून. आणि या दिवसाची आठवण म्हणून हे फुल आपण जपून ठेवूया. चला, उशीर झालाय. ऑफिस आहे आपल्या दोघांना उद्या. हो. झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट.